विश्वजित कदम, विशाल पाटील प्रचाराची धुरा सांभाळतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला। 15 किंवा 19 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहे असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात या सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या ठिकाणी अगदी पहिल्या दिवसापासून नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत, अगदी त्याच पद्धतीने या मतदारसंघात आता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर विशाल पाटील, विश्वजित कदम किती एकदिलाने काम करतात, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी नेमकी काय प्रयोग त्यांच्याकडून केलं जातं, यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी होतात का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे। मात्र 15 किंवा 19 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती मिळते। कालपासून अधिकृत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून कालपासून परत प्रचाराचा धडका आणि जोरात वाढवलेला आहे आम्ही। कारण आमच्याबरोबर आज काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते येते। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जसे जसे दिवस जवळ येतील तसे तसे अजून प्रचाराला गती येईल। 16 तारीख किंवा 19 तारखेला आम्ही अर्ज भरायची तारीख फायनल करतो, ह्या उद्या किंवा परवा दिवशी। 2 तारखेला सांगली शहरामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेचं नियोजन झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे नेते मंडळ आहेत प्रमुख, त्या सर्वांच्या सभा आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये होतील। आणि येणाऱ्या 1-2 दिवसात पूर्ण सभांचं शेड्यूल आपल्याला तुमच्या पाठवलं जाईल। हां, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।